साध्या पदमालेमध्ये आपल्याला मीन कसं काढायचं ते पाहणार. त्यामध्ये शॉर्टकट मेथडचा वापर करून आपण त्याच्या पहिले लॉंग कट मेथड वापरली होती. आता शॉर्टकट मेथडच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपल्याला गणित करायचंय ते बघू. परीक्षेमध्ये प्रश्न असा येतो की कॅल्क्युलेट द मीन फ्रॉम द फॉलोइंग डाटा. असा प्रश्न विचारल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट बघायची आहे की दिलेली जो आकडेवारी आहे ती साध्या पदमालेमध्ये आहे, खंडित पदमालेमध्ये आहे का संतत पदमालेमध्ये. तर आपण आज साध्या पदमालेमध्ये गणित कसं करायचं ते पाहणार. हे करत असताना आपण अजून एक गोष्ट प्रत्यक्षाने लक्षात ठेवायची की दिलेला जो x आहे तो एक तर चढत्या क्रमाने मांडलेला असावा किंवा उतरत्या क्रमाने मांडलेला असावा. बरेचदा काय होतं की हा चढत्या किंवा उतरत्या नसून कधी कधी मिक्स होतं, कमी जास्त संख्या खालीवर यायला लागतात. त्यावेळेस तो व्यवस्थित क्रमाने मांडून घ्यायचा आणि मग गणित करायचं. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला विद्यार्थी क्रम दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे क्रम दिलेले आहेत. त्यानंतर त्याचे गुण दिलेले आहेत 10 12 18 20 22 25 30 35 38 40. ठीक आहे. आता हे जे दिलेले क्रम आहेत हे कसे चढत्या क्रमाने मांडलेले आहेत. मग त्याला मांडून घ्यायची काही गरज नाही. ओके. त्यानंतर काय करायचंय की फक्त गुण दिलेले आहेत म्हणजे यश दिलेला आहे, यश दिलेला नाही, वारंवारिता फ्रिक्वेन्सी त्याच्यासोबत दिलेली नाही. 10 मार्क पडणारे किती विद्यार्थी आहेत सांगितलंय का नाही. 12 मार्क पडणारे किती विद्यार्थी आहेत सांगितलं नाही. किंवा 22 मार्क पडणारे असे एकूण किती विद्यार्थी आहेत सांगितले नाही. म्हणजे वारंवारिता फ्रिक्वेन्सी त्याची सांगितलेली नाही, फक्त यश गुण दिलेला आहे. मग आता काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा एकूण संख्या किती दिलेल्या आहेत त्या मोजून घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणून n बरोबर किती 10. त्यानंतर ह्याला म्हणायचं x, या संख्या मांडून घ्यायच्या तशा त्याला म्हणायचं x. आणि त्याच्यानंतर पुढचा स्टेप काय करायचा की याच्यातली एक संख्या आपल्याला गृहीत धरायची आहे. याच्यातली एक संख्या काय करायची आपल्याला गृहीत धरायची. x मधली एक संख्या, या संख्या तशा मांडून घेतल्या आणि यातली एक संख्या कोणती बघू शकता, 10 बघू शकता, 18 25 35 40 कोणती एक संख्या तुम्ही गृहीत धरू शकता तुमच्या मनावर. पण शक्यतो आपण काय करू सेंटर मधली संख्या गृहीत धरू. सेंटर मध्ये काय येते 22 आणि 25 दोन संख्या सेंटर मध्ये येते, पण आपण पकडले 22. ओके. 22 ही संख्या गृहीत धरली आणि इथं म्हटलं dx. dx म्हणजे त्या x मधून झालेला विचलन किती आहे ते आपण बघू. जी काही x ची व्हॅल्यू आपण गृहीत धरली आहे ती आहे 22 म्हणून x बरोबर 22. ठीक आहे. आता काय करायचं, हा dx काढताना काय करायचं 10 मधून 22 वजा करायचे. 22 मधून 10 नाही, 10 मधून 22 वजा करायचे. 10 तून 22 गेले -12, 12 तून 22 गेले -10, 18 तून 22 गेले -4, 20 मधून 22 गेले -2, 25 मधून 25 गेले 0, 30 मधून 22 मधून 22 गेले 0, 25 मधून 22 गेले 3, 30 मधून 22 गेले 8 आणि 35 मधून 22 गेले 13, 38 मधून 22 गेले 16 आणि 40 मधून 22 गेले 18. अशा प्रकारे आपण dx काढतो. वरती सगळं मायनस मध्ये आलंय का, कारण की 10 तून 22 जात नसतात म्हणून काय झालं -10 -12 -4 -2 अशा संख्या वरच्या साईडला मायनस येतात, खाली प्लस येतात. छोट्या संख्येतून जेव्हा मोठी संख्या वजा होते तेव्हा मायनस चिन्ह येतं आणि मोठ्या संख्येतून जेव्हा छोटी संख्या वजा होते तेव्हा प्लस चिन्ह येतं. यानंतर काय करायचं आहे की हा मायनस वाल्यांचा गट तयार करून त्यांची एकत्रित बेरीज करायची. ती झाली 28. हे सगळं मायनस मध्ये म्हणून -28. या प्लस वाल्यांची एकत्रित बेरीज केली ती आली 58. हे सगळं प्लस मध्ये म्हणून +58. त्यानंतर काय करायचंय की समेशन dx काढायचा आहे. समेशन dx कसा काढता, समेशन dx म्हणजे ह्या 58 मधून 28 वजा केले किती आले 30. मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे ते चिन्ह आपण जर दिलं ते आहे प्लस मध्ये म्हणून प्लस द्यायची गरज नाही 30. किंवा असंही करता येतं -28 मधून +58 गेले तर ते आले 30. ओके. त्यानंतर आपला हा सगळा जो मांडलेला डाटा आहे तो एका शॉर्टकट मध्ये जे आपल्या सूत्रामध्ये आवश्यक आहे
तो डाटा मांडून घ्यायचा. n बरोबर किती आहे? n बरोबर 10 आहे. समेशन ds किती आलाय? समेशन dx 30 आलाय. आणि आपण उत्तर काय गृहीत काय धरलंय? n बरोबर 22 गृहीत धरलंय. हे सगळं डाटा मांडल्यानंतर सूत्र मांडायचंय. a बरोबर x अधिक समेशन dx भागिले n. आता x काय? x ची किंमत काय आहे? x ची किंमत 22 आहे. मग त्या ठिकाणी 22 दिली. अधिकला अधिक समेशन dx ची किंमत किती आहे? 30 आहे. मग 30 दिलं. n ची किंमत किती आहे? 10 म्हणून 10 दिलं. परत a 22 ला 22 अधिकला अधिक आणि 10 एक 10 10 त्रिक 30 म्हणून इथं 3. ओके. आता 22 अधिक 3 25 म्हणून a बरोबर 25 म्हणजे b बरोबर 25. आलं का लक्षात? ओके.